शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई प्रकरणी मनसे पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर. पाहूया सविस्तर बातमी. झुंजार न्यूज महाराष्ट्रामध्ये जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटलांकडून शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी. खटाव तालुक्यातील उंबर्डे या गावातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसान प्रश्नी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील हे थेट त्यांच्या बांधावर पोहोचले. यावेळी त्यांनी उंबर्डे या ठिकाणी होत असलेल्या उरमोडी पोटकालव्याच्या कामाची पाहणी केली. स्थानिकांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या जाणून व ऐकून घेतल्या. यावेळी त्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत त्यांची हजेरीही घेतली. मात्र हे काम सांगलीच्या एका ठेकेदाराचे असल्याचे सांगत पाटबंधारे विभागाने आपले हात झटकले. घटनास्थळी झालेल्या प्रत्यक्षदर्शी पाहणीनुसार उडमोरी प्रकल्पाचा पोटकालवा शेतकऱ्यांच्या थेट बांधावर पाणी पोहोचवणार आहे. त्यानुसार सदर ठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने पाईपलाईनसाठी चारी खाणण्याचे कामही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र गेल्या काही दिवसापूर्वी संबंधित कामाच्या ठेकेदाराने केलेल्या सर्व्हेनुसार काम न करता थेट शेतकऱ्यांच्या उभ्या पिकातून पाईपलाईनसाठी चारी खाणण्याचे काम केले. शेतकऱ्यांना या प्रकाराची काहीही एक कल्पना नव्हती. त्याचप्रमाणे खटाव तालुका हा मोठ्या प्रमाणात दुष्काळग्रस्त आहे. चारी खणताना शेतकऱ्यांच्या शेतात पाणी देण्यासाठी असणाऱ्या पाईपलाईन देखील फुटल्या आहेत. परिणामी स्थानिक शेतकऱ्यांना पिण्याचे पाणी देखील काही दिवसापासून उपलब्ध होऊ शकले नाही. याबाबत कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई पाटबंधारे विभाग किंवा संबंधित ठेकेदाराने दिली नाही. त्यामुळे दुष्काळाच्या परिस्थितीत उरमोडी पोटकालव्याचे काम नियमित सर्व्हेनुसार न करता शेतकऱ्यांच्या उभ्या पिकातून करण्यात आले. आलेल्या पिकात तुम्ही नुकसान करून त्यांना नुकसान भरपाई दिली का? ती नुकसान भरपाई द्यायला नको. मी खटाव तालुक्यातील उंबर्डे या गावी आलोय. आम्ही शेतकऱ्यांच्या आम्हाला गेल्या 8 दिवसापासून तक्रारी येत होत्या, म्हणून आम्ही घटनास्थळी आज भेटायला आलो. भेटायला आल्यानंतर इथली परिस्थिती पाहिली आम्ही. तर उरमोडीचं पाईपलाईनचं काम आहे, चांगलंच काम आहे, झालंच पाहिजे हे आमचं मत आहे. पण हे अशा पद्धतीनं काम करणं हे चुकीचं आहे. आता आम्ही पाहणी केली असता ह्याच्यामध्ये त्यांनी भर पिकातून चर खाणलेले आहे. नंबर 1. नंबर 2, मोठ्या मोठ्या पाईपलाईन फुटलेले आहेत. नंबर 3, कुठल्याही शेतकऱ्याला त्या संबंधित ठेकेदारानं विचारात घेतलेलं नाही. कुठंही कसंही त्या पद्धतीनं मोठे मोठे दगड टाकलेले आहेत, मुरुम टाकलेला आहे. किती मोठी शेतकऱ्याची नुकसान केलेले आहे. त्या शेतकऱ्याला मोबदला दिला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आज खटाव तालुका इतका दुष्काळीग्रस्त झालेला आहे, दुष्काळी परिस्थिती आहे तालुक्यातली. असं असताना जे हातापायाला आलेली थोडीशी पिकं होती, त्या पिकातनं ह्या महाशयांनी चर काढल्यामुळं आज ती पिकं जळून चाललेली आहेत. 8 दिवसापासून संबंधित शेतकरी वारंवार त्या संबंधित मुलांनी म्हणून कोण आहेत त्यांना फोन करतायत की बाबा तुम्ही ते पाईपलाईन फोडलेले आहेत त्या दुरुस्त करा, ती रस्त्या आमच्या शेतामध्ये जे तुमचं मुरुम पडलेलं आहे, माती पडलेलं आहे, त्याची विल्हेवाट लावा. तर हे काना डोळे झाकपणा मुद्दाम जाणून बुजून करत आहेत. तर आम्ही आपल्या माध्यमातून आज सांगतोय, यांनी यात लवकरात लवकर यांनी यात सुधारणा करावी. नाहीतर येणाऱ्या 8 दिवसामध्ये आम्ही संबंधित उरमोडी ऑफिसवर भव्य आणि तीव्र पद्धतीचं आंदोलन करणार आहोत. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीनंतर येणाऱ्या 8 दिवसात नुकसान भरपाईची सुधारणा करावी, नाहीतर संमती उरमोडी ऑफिसवर भव्य व तीव्र आंदोलनाचा नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी केला इशारा. झुंजार न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने, बिदाल.